मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना संपल्यावर त्वरित सुरू होणारा सामना नित्यानंद खारिवली संघ कुठे आहे? हात वरती करायचा आहे. न्यू गुडलक नाला सोपारा लवकुश बोईसर नवनीत माले लवकुश बोईसर मैदान क्रमांक 2 वरती तयार राहायचं. लवकुश बोईसर विरुद्ध नवनीत माले मैदान क्रमांक 2 चालू असलेला सामना संपल्यावर त्वरित सुरू करायचा आहे. खरिवली नाला सोपारा मैदान क्रमांक 1 वर यायचं आहे. चला खरिवली संघ त्वरित सामना संपलेला आपण मैदानात या. सहकार्य करायचंय खरिवली संघ. न्यू गुडलक नाला सोपारा चला मैदानात यायचंय. सामना संपलेला आहे. सहकार्य करायचंय आपण. गणेश सर आपला संघ या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. खरिवली संघ उपस्थित होत आहे. न्यू गुडलक संघ आपण त्वरित मैदानात या. चला मैदान क्रमांक 1 च्या पंचांना विनंती असेल. संघ दोन्ही रेडी आहेत. आपण सामना सुरू करायचा आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकूरपाडा. चला पहिला पुकार मैदान क्रमांक 1 साठी आई अष्टभुजा रानगाव ठाकूरपाडा जय बजरंग ठाकूरपाडा. पहिला पुकार तयार राहायचे दोन्ही संघाने. मैदान क्रमांक 2 आष्टे विरुद्ध संस्कृती क्रीडा मंडळ विरार ब. मला मैदान क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. संस्कृती क्रीडा मंडळ आष्टे दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. हॅलो. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना संपल्यावर त्वरित सुरू होणारा सामना आई अष्टभुजा रानगाव विरुद्ध जय बजरंग ठाकरपाडा. आई अष्टभुजा खेळाडू तयार राहायचे. मैदान क्रमांक 1 वर आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकरपाडा. धनंजय क्रीडा मंडळ उर्से मैदान क्रमांक 1 आई अष्टभुजा जय बजरंग ठाकूरपाडा. दोन्ही संघांना दुसरा पुकार. आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकूरपाडा दुसरा पुकार तयार राहायचे. मैदान क्रमांक 2 आष्टे विरुद्ध संस्कृती विरार ब.
उर्से धनंजय क्रीडा मंडळ उर्से आहे का? वर्षे जय बजरंग ठाकूरपाडा आपणास सुद्धा दुसरा पुकार आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकूरपाडा. आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकूरपाडा. ठाकूरपाडा ठाकूरपाडा संघ त्याला पण घेणे येते त्याला पण आणाय आई अष्टभुजा रानगाव जय बजरंग ठाकूरपाडा नसला. हॅलो मैदान क्रमांक 1 आई अष्टभुजा जय बजरंग ठाकूरपाडा. तिसरा व अंतिम पुकार तयार राहायचे दोन्ही संघाने. आई अष्टभुजा जय बजरंग ठाकूरपाडा. मैदान क्रमांक 2 आष्टे विरुद्ध संस्कृती विरार ब. संस्कृती विरार ब चला तयार राहायचे दोन्ही संघाने. आष्टे विरुद्ध संस्कृती विरार ब मैदान क्रमांक 2. हॅलो शिवशक्ती मित्रमंडळ कासा आयोजित भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेसाठी लाभलेले प्रायोजक प्रथम पारितोषिक रोख रुपये 21,000 व चषक रफिक गाची यांच्याकडून त्यांचे मित्र स्वर्गीय राजू जगदेव यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक शैलेश घारपुरे स्वर्गीय सदाशिव घारपुरे यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 15,001. तृतीय पारितोषिक शंकर पुजारी यांचे भाऊ जगन्नाथ पुजारी यांच्या स्मरणार्थ 7,000 व चषक. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 5,000 व चषक दिलीप मडवे यांचे वडील कै रघुनाथ मडवे यांच्या स्मरणार्थ. पाचवे पारितोषिक रोख रुपये 2,000 व चषक सूर्यकांत राऊत यांचे वडील स्वर्गीय नरहर राऊत यांच्या स्मरणार्थ. सहावे पारितोषिक 2,000 व चषक संतोष गिरी यांच्याकडून. सातवे पारितोषिक 2,000 व चषक राजकुमार गिरी यांच्याकडून मित्र रवी नामदार यांच्या स्मरणार्थ. आठवे पारितोषिक 2,000 व चषक शैलेश रमाकांत राऊत यांचे वडील रमाकांत राऊत यांच्या स्मरणार्थ. या स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपट्टू, उत्कृष्ट बचावपट्टू, सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक श्री हरेश मुकणे यांच्याकडून. या स्पर्धेला लाभलेले विशेष अर्थसहाय्य 11,111 रुपये माननीय श्री जितेंद्र रमणलाल पटेल यांचे काका स्वर्गीय डायाभाई पटेल यांच्या स्मरणार्थ. रोख रुपये 10,000 माननीय राजेंद्र पागरे यांच्याकडून. रोख रुपये 10,000 माननीय गजानन मर्दे यांच्याकडून. आई अष्टभुजा रानगाव संघ मैदान क्रमांक 1 वर यायचा आहे. जय बजरंग ठाकूरपाडा. जय बजरंग ठाकूरपाडा आणि रानगाव संघ मैदान क्रमांक 1 वर यायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर सुरू होणारा सामना आष्टे विरुद्ध संस्कृती क्रीडा मंडळ विरार ब. आष्टे संघ पुढे. आष्टे
सांस्कृतिक क्रीडा मंडळ विरार ब चला मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर रानगाव संघ हात वरती करायचा आहे. रानगाव संघ हात वरती करायचा आहे. चला मैदान क्रमांक 1 वर यायचं रानगाव. जय बजरंग ठाकूरपाडा कुठे आहे? ठाकूरपाडा संघ चला मैदान क्रमांक 1 वर यायचं ठाकूरपाडा. आई अष्टभुजा रानगाव चला मैदान क्रमांक 1 वर यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर आष्टे आणि सांस्कृतिक क्रीडा मंडळ विरार ब उर्से संघ व्यवस्थापक जरा यायचं आहे. उपस्थित सर्व खेळाडू रसिक बांधवांसाठी आनंदाची बातमी अशी सुखद आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यातील 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये आपल्या या कासानगरीत कासा फेस्टिवलचं आयोजन आहे. आपल्या कासानगरीला शोभण्यासारखा कासानगरीच्या प्रजेला शोभण्यासारखा भव्य दिव्य असं फेस्टिवलचं आयोजन 7, 8, 9 फेब्रुवारीमध्ये केलेलं आहे. सर्व खेळाडूंना रसिकांना विनंती आहे त्यांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यायचा आहे. फेस्टिवलमध्ये 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्केस्ट्रा राहणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक जडणघडणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉलवरून वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी विक्री होणार आहे. एक अतिशय लज्जतदार मजा आपण या 3 दिवसामध्ये अनुभवणार आहोत. तेव्हा सर्व रसिकांना विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी या 3 दिवशी आपल्या कासानगरीमध्ये येऊन अतिशय आनंदी व्हायचं आहे, अतिशय उल्हासित व्हायचं आहे, आम्हाला सर्वांना उपकृत करायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर सुंदर लढत सुरू आहे. चला आई अष्टभुजा जय बजरंग ठाकूरपाडा मैदान क्रमांक 1 कडे यायचे.